मधली हाँ 47 लोक मिळतील ह्यात मध्ये. काय बोलता कधी कब हुआ ये? 70 लोग मरे इंडिया के यहाँ पे कैसे नीचे पड़ा था अरे यार भावना इथं गाडी फसली वाटतंय पाहून शकता तुम्ही ड्रायव्हर लेजेंड होता ड्रायव्हरने गाडी पाहिजे का ना पुढे रस्ता चांगला नाही रे हर हर माझे मित्रांनो गुड मॉर्निंग माय इंस्टा फॅमिली. आजचा मला पुरा 55वा दिवस जो की नेपाळमध्ये माझा नाही 56वा दिवस 56वा दिवस तो नेपाळमध्ये आणि नेपाळमध्ये येऊन मला कमी जास्त 20 दिवस झाले आणि आज असे एका जागेवर झोपलो होतो बघू शकता सामान जनावर मी आणि बघा बाहेर बॅडमिंटन खेळत चाललो आहे म्हातारे माणसं ते बॅडमिंटन खेळतात. चला मित्रांनो फटाफट टेंट आवरतो आणि भेटतो तुम्हाला सायकलवरती ओके. तर मित्रांनो आम्ही आता इथून टेंट आवरला बघू शकता बाहेर जसं पाणी पडतंय तसा दळ पडतोय हे बघा इकडल्या साईडनं पूर्णपणे पहाड पूर्णपणे दळ पडतोय समोरच्या साईडनं पण दळ पडतोय साईडने पण बघा जर दिसत असतील तर जसा बारीक बारीक बर्फ पडतोय तसा पुरा दळ पडू राहिला. आमच्या सायकल दोन्ही फुल रेडी माझी पण गणेश भाऊची पण. गणेश भाऊ निघायचं ठीक आहे लगेच फटाफट सायकलने किक मारतो आणि समोर जातो मित्रांनो. इथं गाडी फसली वाटतंय पाहून शकता तुम्ही समोर आपल्या चिमणी 4x4 ड्रायव्हर लेजेंड होता ड्रायव्हरने गाडी काढली. ग्राउंड क्लीन असलं कमी आहे लय कमी. चहा घेतला एका हॉटेलवरती हे बघा इथं आलो आणि समोसे दिले आता इथं समोसे घेतो थोडे काहीतरी 25 रुपयाला एक आहे. चला समोसे घेऊन नाश्ता करू. इथं समोसे खाल्ले गणेश भाऊचं हेल्मेट अजून तिथंच आहे. हां चला आता निघूया आता इथून आणि 25 रुपयाला एक समोसा द्यायला देणं 4-4 5-5 समोसे खाऊन घेतले ओके. चला खूप डेंजर रस्ता आणि सिंगल वे रोड आहे. हा ट्रक आपल्या इंडियामध्ये नाही आहे कंपनी पण नाही आणि असली टेक्नॉलॉजी पण नाही. अशियन पण सिटीमध्ये आपल्या इकडे अजून मी पाहिलं नाही. हे पा कसा फवारा फेकतो पा मापर्यंत फेकतो डायरेक्ट. ड्रायव्हर कंट्रोल पण करू शकतो हे बघा हे बघा हे बघा गणेश भाऊच्या डायरेक्ट अंगापर्यंत. आणि इकडे ना जास्त धुरळा होऊ नये म्हणूनचा विषय येतो. इथे जास्त फपुळला होऊ नये म्हणून हे असं पाणी शिपतात आणि पुढे पण शिपेल आहे. ट्रक डेंजर आहे हा मस्त कुकडी फिरवा टेन्शन नाही. पाहता समोर सगळं ओलं आहे काही फपुळला उडत नाही एक नंबर आणि मस्त बारीक फवारा मारत होता ट्रक. एवढा बेकार हाल झाला ना कारण की रस्ता एवढा खराब होता सगळा तोंडावर फपुळला अंगावर फपुळला लय बेकार रस्ता होता. आता सध्या सोडवलं ऊन तपायला लागलं थोडं आता थोडं ऊन तपलं थोडं तर बरं वाटत आहे. बाकी सगळं जाम झालं काम कारण की रस्त्यानं फपुळला जेवढा आहे बघू कपड्यावर सायकलीवर स्वतः अंगावर. चला गणेश भाऊ चालले समोर आणि इकडे 12 वाजले आता आणि आता ऊन तपू राहिलं. आतापर्यंत आपल्या इकडे घाम निघला असता इकडे आतापर्यंत थंडी वाजू राहिली.
तर भावांनो बघू शकता एक कमी जास्त 10 ते 15 दिवस झाले नाही, 1 महिना होत आला, परत भेटले आपल्याला. What a coincidence. 15 days break. Why to stop? We went to the Annapurna circuit. Yes. Started in Pokhara, and now we are cycling back. Broca is visit. Broca Yeah. visit you. Yeah, 2 Oh. days. And now we are cycling back to. Yes. Cycle your problem is story is Instagram post. Yeah. Okay. Yeah, cool, man. Cool. Wow. Your friend, brother? He's a little bit behind. Cycle Okay. Yesterday, drank maybe a bit too much beers. That is so cool to see you guys. हे आपल्या खाली बघू शकता तुम्ही, हे 15 लाख रुपयाची सायकल आहे. 15 लाख रुपयाची सायकल. ओ भाई साहब, मला विश्वास होत नाही. त्यांना विचारलं ते बोले 15 लाख रुपयाची सायकल प्राइस. हो, एक नंबर. भावांनो, हिला वजन काहीच नाही रे, खरं सांगतो. ओ, एक नंबर. गणेश दादा इले गुड. गणेश भाऊ इले घेऊन लंडनला गेलो तरी हे नाही ना. हो, ओके ओके. एक नंबर. Ja, lekker. Hoe heet die jongens? दिलेला आमची ती यांच्या कंट्री आतापर्यंत 21 कंट्री 22 जे 30 कंप्लीट करून आपल्या हे आम्हाला गेल्या 15 दिवसामध्ये भेटली होती. म्हणजे आज भेटली या तर भावांनो, आता हे चालले सायकल घेऊन समोर, आणि आपली सायकल काही एवढी हे नाही की त्यांच्या समोर चालली म्हणून, पण चालू आहे तरी पण. तर चल भावांनो, यांच्यासोबत तर नाही जाऊ शकत आपण, पण चालू धीरे धीरे. 10 ते 11 एक त्यातली एक सायकल 15 लाख रुपयाची, बाकी काही 10 लाख रुपयाच्या, काही 12 लाखाच्या, अशा काही सायकलला बेड इंजुर आहेत. मित्रांनो, एकदम खराब रोड लागला, डेंजर. आणि पायदल चाललो, सायकल ढकलत लय खराब रोड. ते फॉरेनर गेले आपल्या जवळून, कुठल्या देशातले होते, एक इस्राईल कुठला देश होता, काय सनाट सायकल घेऊन गेले होते. ते बघा, एवढा गदाड, एवढं खपुळला धुळला सगळं. हे पहा, भावांनो, मस्त रस्ता आहे, एक नंबर. आणि उतार लागला जबरदस्त पैकी. आतापर्यंत सायकल ढकलत होतो, सगळी थकान निघून गेली. विषय असा झाला आता की कपडे जे सोकले होते, आता कमी जास्त 3 ते 4 वाजता झाले, आता कपडे सोकले. आणि ते दुसरे कपडे धुवेल होते, वायले नाही ते बघा. आता हे वाव घाललं शर्ट, मागं दुसरं शर्ट. समजून नाही राहिलं काय विषय आहे. तर आणि काठमांडू अडून कमी जास्त 90 किलोमीटर आहे, तर उद्या पोहोचून जाऊ आम्ही कमी जास्त काठमांडूमध्ये. आणि काठमांडूमध्ये पोहोची जेवढी खुशी आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाराजगी गणेश भाऊन मी दूर उरलो या गोष्टीचे खरं तर. आणि मला सगळ्यात जास्त खुशी ह्याची या की मला तिथं गेल्या मिरची ठेसला चपाती खायला भेट नाही. मला ही सगळ्यात मोठी हा, खुशी ते तर झालं. आहे. हा, ही सगळ्यात मोठी खुशी आहे. कारण की आपल्या महाराष्ट्रात सांगितलं भाऊ आहे तिथं हा, ते आपल्याला खायला द्या नाही तर भाऊ 2 महिन्यात मी चपाती खाणार आहे. चेतन भाऊनं मेसेज केला, फोन केला, या तुम्ही, तुमच्यासाठी काहीतरी आणतो मी.
बरं 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 ठीक आहे भाऊ आलोच थांबा. ए पाहिजे काय ना पुढे रस्ता चांगला नाही रे. आम्ही जास्त काही किलोमीटर काढू म्हणून अजून जास्तीत जास्त 5 ते 10 किलोमीटर नंतर थांबा लागेल. कारण की इकडे सायंकाळ खूप लवकर होते. 5 वाजेला अंधार पडते. आपल्याकडे तसं तर 6:30 7 पडते अंधार, पण इकडे 5 पडते हे बा. आणि इकडे तर मला दिवसभर सूर्य दिसला नाही बा. सूर्य कुकडे आहे की नाही आहे हे पा. इथं पुरं निळं पाणी आहे आणि 2 बोटा बी आहेत फिरायला. पूर्ण निळं पाणी आहे, पूर्ण निळं पाणी. एक नंबर पँगॉंग लेक सारखंच. हां 47 लोक मिळते ह्यातमध्ये. काय बोलता कधी 70 लोग मरे इंडिया के यहाँ पे कैसे नीचे पड़ा था. अरे यार कब की बात है. सब मर गए थे. ब्लॉगर क्या नाम है, क्या है ब्लॉगर चैनल का DPMH 28. मित्रांनो याच्यामध्ये 70 माणसं गेले. हे भावांनो खूप वाईट वाटलं ही गोष्ट ऐकून. ही बघा गाडी त्याच्यामध्ये आपले इंडियन 70 माणसं मेलेत कमी जास्त. भावांनो पूर्ण बस खाली पडली होती म्हणतो. हा रस्ता ही तर डिवाइडर असतील. एवढं वाईट काम झालं ना खरं. इंडियामधली 70 माणसं मेली एका बसमध्ये. म्हणजे बस इथून पडून म्हणजे हे झालं. खूप वाईट वाटत आहे आता या गोष्टीचं. तर मित्रांनो आपण इथं असं लावलं टेंट. परमिशन वगैरे काढली. ते बोलले काही विषय तुम्ही टेंट लावू शकता आरामात. इथं टेंट लावलं आहे आता बघू शकता. आणि बस भेटतो लगेच थोड्या वेळात टेंटमध्ये. डोडून अरे तुमची जाऊ दे. हे बघा माझ्या पायाच्या. निशान बघ हे निशान हां हे बघा एक नंबर. आणि हे कट पा मित्र कसे कट पडले तर इथं हे बा. इथं बाहे दोन्ही साईडला हे बा. इकडल्या साईडला पण पहा हे बा. त्या मांड्यावर कट पडले. काही नाही असो आपल्या सायकलच्या ना फक्त सायकलची कृपा नाही. हे बघा अशी काही जागा टेंट लावला आता. आणि सकाळी या डोंगरातून बाहेर निघू. तर मित्रांनो आपण उद्या कमी जास्त काठमांडूच्या मागे राहू. कमी जास्त 5 ते 10 किलोमीटर मला असं वाटते. ठीक आहे. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय बाय.